नमस्कार. प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे. विदर्भासाठी दैनिक हवामान माहिती. सुरुवातीला सिनॉप्टिक माहिती बघू. 925 HP विंड चार्टमध्ये दाखवल्याप्रमाणे विदर्भावर येणारी हवा ही दक्षिण पश्चिम दिशेने येत आहे आणि एक ट्रफ ज्याची उंची 3.1 किलोमीटर समुद्र सपाटीपासून आहे. तसेच चार्ट नंबर 2 मध्ये सुद्धा एक ट्रफ दिसत आहे ज्याची उंची समुद्र सपाटीपासून 3.1 किलोमीटर आहे. पुढील 3 दिवस हवामानाचा अंदाज. पुढील 3 दिवस 8 जुलै ते 10 जुलै विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पुढील 3 दिवस हवामानाचा इशारा. पहिल्या दिवशी 8 जुलैला विदर्भामध्ये अकोला, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर बाकी सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाट होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसऱ्या दिवशी 9 जुलैला विदर्भामध्ये अमरावती, अकोला, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाट होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे. तिसऱ्या दिवशी 10 जुलैला विदर्भामध्ये गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाट होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे. स्थानिक शहर हवामानाचा अंदाज सविस्तरपणे चार्टमध्ये दिलेला आहे. कमाल तापमान. पुढील 5 दिवसात कमाल तापमानात कोणताही मोठा बदल होणार नाही. हवामान माहितीसाठी इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक आणि यूट्यूबवर हवामान माहिती बघू शकता. धन्यवाद.